अमोल खताळ यांना मोठा धक्का आहे। अमोल खताळ यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे। खताळ यांनी टॅक्स लपवल्याचा बाळासाहेब थोरात यांचा आरोप आहे। निवडणूक रद्द करण्याची देखील थोरात यांनी मागणी केली होती। अमोल खताळ यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये शासकीय करांची देणी तसेच नीलकमल भागीदारी संस्थेतील त्यांची भागीदारी लपवल्याबाबत माननीय श्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल करून त्यांची निवड रद्द व्हावी आणि त्यांना निवडून आल्याचे घोषित करावे अशी निवडणूक याचिका दाखल केली होती। त्या निवडणूक याचिकेच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक अर्ज दाखल केला होता की निवडणूक याचिका दाखल करण्यास कोणतेही दाव्याचे संयुक्तिक कारण नाही, त्यामुळे निवडणूक याचिका फेटाळून लावावी। परंतु तो अर्ज माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता। त्या निकालाच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती। ती विशेष अनुमती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता खाली औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका चालून त्याचा निकाल लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।